कोपरगाव नगरपालिकेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आशुतोष काळे आणि भाजपचे कोल्हे या गटामध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे। राष्ट्रवादीकडून नगराध्यक्षपदासाठी सहकार चळवळीतील समाजकारणातील व्यक्ती ओमप्रकाश दादप्पा तथा काका कोयटे हे रिंगणात आहेत, तर भाजपकडून पराग संधान हे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत। या ठिकाणी महायुतीमध्ये राष्ट्रवादी व भाजपमध्ये जोरदार चुरस आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जोरदार सभा झाल्यात, पण राष्ट्रवादी काँग्रेसचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार काका कोयटे हे समाजकारणामुळे उजवे उमेदवार कसे ठरतात हेच पाहूया। काका कोयटे हे सर्वसामान्य कुटुंबातील आहेत। सुरुवातीला अनेक छोटे छोटे व्यवसाय त्यांनी केले, त्यानंतर सहकार चळवळीत आले। समता नागरी सहकारी पतसंस्था त्यांनी सुरू केली। या माध्यमातून अर्थकारणाला चालना मिळाली। ते काही वर्षे राजकारणात सक्रिय होते, परंतु राजकारणातील वाईट अनुभवांमुळे त्यांनी राजकारण सोडले आणि सहकार व समाजकारणात सक्रिय राहिले। राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे ते गेल्या 17 वर्षांपासून अध्यक्ष आहेत। या फेडरेशनमध्ये राज्यभरातील जवळपास 16,000 पतसंस्था आहेत। सहकार, शिक्षण क्षेत्र, उद्योग, समाजसेवा अशा वेगवेगळ्या क्षेत्रात काकांनी आपला ठसा उमटविला। त्यानंतर तब्बल 25 वर्षांनी आमदार आशुतोष काळे व उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या आग्रहामुळे पुन्हा राजकारणात आले आणि थेट नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून नशीब आजमावत आहेत। समता नागरी पतसंस्था ही राज्यातील एक मोठी सहकारी संस्था आहे। आज घडीला या संस्थेकडे तब्बल 1200 कोटींच्या ठेवी आहेत। त्यातील 400 कोटी ठेवी केवळ कोपरगाव शहरातील नागरिकांच्या आहेत। त्यातून काका कोयटेंवर कोपरगावकरांचा किती विश्वास आहे हे अधोरेखित होते। कोयटे हे अनेक वर्षे राजकारणापासून दूर गेले होते, परंतु कोपरगावकरांची सेवा ते वेगवेगळ्या माध्यमातून करत होते। दादप्पा खंडप्पा कोयटे विद्यालय, समता इंटरनॅशनल स्कूलच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रात ते काम करत आहेत। समता इंटरनॅशनल स्कूलच्या माध्यमातून व समता फाउंडेशनच्या पुढाकारातून गोदामाईची साफसफाई मोहीम राबवली, तर काका कोयटे यांनी स्वखर्चातून कोपरगाव शहरातील मुख्य बसस्थानक व मुख्य रस्त्यावर स्वच्छता मोहीम राबवून सुशोभीकरण केले। माणुसकीचे मंदिर नावाची संकल्पना शहरात राबवली। गरीब, अनाथ आणि बेघर नागरिकांनाही मूलभूत सुविधा उपलब्ध करून काका कोयटे यांनी समता उद्योग समूहाच्या माध्यमातून माणुसकीचे मंदिर उभारले आहे। भव्य मॅरेथॉन स्पर्धा, विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचा व अन्य क्षेत्रातील अभ्यास करण्यासाठी कोयटे यांनी कोपरगाव शहरात अद्ययावत सुविधांसह पुस्तक संग्रह असलेली स्टडी पॉइंट उभारत गरीब विद्यार्थ्यांना मदतीचा हात दिला। कोरोना काळात कोपरगावकरांना सॅनिटायझर वाटप तसेच हजारो गरजू नागरिकांना जेवणाचे डबे घरपोहोच केले। आजही निराधार लोकांना समता चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने जेवण पुरवले जात आहे। आरोग्य सेवेसाठी आरोग्य मंदिर, उद्योग व्यवसायासाठी उद्योग मंदिर अशा संकल्पना काका कोयटे यांच्या आहेत। कोपरगावच्या राजकारणात थेट सहभागी नसले तरी समताच्या माध्यमातून काकांनी समाजसेवेचे व्रत घेत कोपरगावकरांची सेवा केली आहे। कोपरगावातील सर्व घटकांसोबत काकांचा थेट संबंध आहे। तरुण, ज्येष्ठ नागरिक, माजी सैनिक, निराधार, अपंग, अनाथ यांसाठी विविध उपक्रमांच्या माध्यमातून आणि थेट मदतीद्वारे संपर्क आहे। एक मोठा सायलेंट वोटर काकांच्या बाजूने आहे, ज्यांच्यापर्यंत काकांचा मदतीचा हात थेट पोहोचला आहे। काकांनी आजवर कधीही आपल्या मदतीचा थेट गवगवा केला नाही, मात्र विरोधकांनी केलेल्या आरोपामुळे आज काकांचे उपक्रम काम जनतेसमोर आणावे लागले आहे। काकांचा जनसंपर्क दांडगा आहे। राज्यातील 16,000 पतसंस्थांचे नेतृत्व फेडरेशनवर काका करीत आहे। पतसंस्थांचे चालक सर्व पक्षीय आहेत, त्यामुळे सर्व पक्षांच्या वरिष्ठ नेतृत्वासोबत काकांचा संपर्क ही जमेची बाजू आहे। काकांनी आजवर CSR फंडच्या माध्यमातून विविध उपक्रम हाती घेतले, त्या माध्यमातून विविध उपक्रम राबवले। जिथं नगरपालिका शासनाचे हात अपुरे राहतील तिथे CSR फंड कामी येणार आहे। अनिवासी कोपरगावकरांशी काकांचा थेट संपर्क असल्याने CSRचा योग्य उपयोग काकांच्या माध्यमातून वाढेल। कोपरगाव ओपन स्पेस, बागा या CSR माध्यमातून डेव्हलप करण्याचे उद्दिष्ट काकांनी ठेवले आहे। विरोधकांकडून काकांच्या वयावर टीका केली जाते।
काका काळाची पावले अचूकपणे ओळखण्यात माहीर आहेत. त्यांच्या नेतृत्वाखालील समता ही तंत्रज्ञानाचा वापर करणारी राज्यातील 1 नंबरची पतसंस्था आहे. त्यांनी नुकतेच पतसंस्था आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स यावर दिलेले प्रेझेंटेशन अभ्यासण्यासारखे होते. भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पराग संधान हे कोल्हे यांचे निकटचे आहेत. संजीवनी साखर कारखान्याशी ते निगडीत आहेत. अमृत संजीवनी शुगर केन ट्रान्सपोर्टचे ते चेअरमन कोल्हे यांचे ते विश्वासू आहेत. दोन्ही उमेदवारांचा विचार केल्यास काका कोयटे हे सामाजिक कामात अग्रेसर आहेत. त्यामुळे ते नगराध्यक्ष पदाचे लोकांच्या मनातील उमेदवार ठरतात हे नक्की.